नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे इन्फिनिटी अकॅडमी मध्ये सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण चेंज द व्हॉइस या टॉपिक वर विचारलेले इंग्लिशच्या प्रश्नांचं एनालिसिस घेणार आहोत। टीसीएस आणि आयबीपीएस चा पॅटर्न कसा आहे याबद्दल सर्वांना शंका आहे। येणारे प्रश्न हे कशा स्वरूपात असतील याबद्दल सर्वांना शंका आहे। तर चेंज द व्हॉइस या टॉपिक वर कशा पद्धतीने प्रश्न या अगोदर विचारलेले आहेत त्याचे एनालिसिस आज आपण करणार आहोत। प्रश्नांचे उत्तर कशा प्रकारे द्यायचे ते देखील आज आपण बघणार आहोत। सुरुवातीला चेंज द व्हॉइस चे प्रश्न बघण्या अगोदर की प्रश्न सोडवायचे कसे, चेंज द व्हॉइस काय आहे ते थोडक्यात मी समजावून सांगते। बघा मित्रांनो, चेंज द व्हॉइस मध्ये आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस चे सेंटेन्स दिलेलं असेल तर ते आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करावे लागते। काय मध्ये कशात करावे लागते? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ते आपल्याला करावे लागते। कधी आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस चे सेंटेन्स दिलेले असते ते आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करावे लागत असते। मग हे ऍक्टिव्ह चे पॅसिव्ह कसे करायचे? जो वर्ब आपल्याला इथे दिलेला असतो तर ह्या वर्ब नुसार आपण इथे रचना करायची असते बी प्लस V3 ची। ऍक्टिव्ह चे पॅसिव्ह व्हॉइस करत असताना कोणत्याही काळामध्ये इथे बदल केला जात नाही। ही अगदी बेसिक गोष्ट सर्व विद्यार्थी मित्रांनी आधी लक्षात घ्यायची। काय सांगितले? ऍक्टिव्ह चे पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपण टेन्स मध्ये म्हणजेच काळामध्ये चेंज करत नाही, हे सर्वात अगोदर सगळ्यांनी लक्षात घ्या। काय सांगितलं की जो वर्ब असणार आहे तर त्यावरून आपण इथे बी प्लस V3 चे रूप वापरतो। बी प्लस V3 चे रूप कसे वापरणार? समजा जर इथे V1 वापरलेला आहे तर इथे आपण वापरणार am, is किंवा are। जर इथे V2 वापरलेला आहे तर इथे बी चे रूप आपण वापरणार was किंवा were। जर इथे V3 वापरलेला आहे मेन वर्ब म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण वापरत असतो बीन। ठीक आहे, येस। आणि जर इथे V4 वापरलेला आहे तर आपण पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये वापरत असतो बीइंग। सो हे आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे। ठीक आहे, आणि मग यानुसार यानंतर आपण नेहमी काय वापरत असतो? या सर्वांनंतर या बी च्या रूपानंतर आपण काय वापरत असतो? V3 वापरत असतो। काय वापरत असतो आपण? V3 वापरत असतो। ही बेसिक गोष्ट समजून घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न जे आहेत ते सोडवता येतील। मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर नक्कीच तुम्ही आन्सर जे आहे ते चॅट बॉक्स मध्ये कमेंट करू शकतात आणि तुम्हाला कोणतं आन्सर योग्य वाटतंय हे सांगू शकतात। ठीक आहे, येस। जरी सेंटेन्सेस तुम्हाला खूप मोठे वाटत असले, प्रश्न जरी तुम्हाला खूप मोठा वाटत असला, पण मी सांगितलेली जी ट्रिक आहे त्याद्वारे तुम्ही इझिली हे प्रश्नाचं उत्तर जे आहे ते शोधू शकतात। बघा प्रश्न काय दिलाय? सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स। म्हणजेच काय आपल्याला पॅसिव्ह फॉर्म शोधायचा आहे। ऑप्शन हे पॅसिव्ह फॉर्मचे आहेत, म्हणजेच वाक्य जे असेल ते कसलं असेल तर ऍक्टिव्ह व्हॉइसचं दिलेलं असेल। बघा सेंटेन्स काय आहे? A central board of secondary education has launched a new helpline for students। वाक्य जर तुम्ही बघितलं तर वाक्यामध्ये बघा द सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हा पूर्ण आपल्याला सब्जेक्ट दिसतोय। अजून ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचे रूल सांगू इच्छिते। बघा ऍक्टिव्हचे सेंटेन्स पॅसिव्ह मध्ये करत असताना जो ऍक्टिव्ह व्हॉइसचा सब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट बनतो आणि ऍक्टिव्ह व्हॉइसचा जो ऑब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट बनत असतो। मग सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हा इथे सब्जेक्ट आहे, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तो कोण बनेल? ऑब्जेक्ट बनेल। बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्ब वापरलेला आहे हॅज लॉन्च्ड, म्हणजे वाक्य हे प्रेझेंट परफेक्ट मध्ये आहे। इथे V3 वापरलेला आहे, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? यावरून V3 असेल तर बीन असणं गरजेचं आहे। आधीच्या स्लाइड मध्ये तुम्हाला मी तेच सांगितलंय, V3 असेल तर काय असेल? बीन असेल। पुढे बघा काय म्हटलंय? अ न्यू हेल्पलाइन फॉर स्टुडंट्स। अ न्यू हेल्पलाइन इथे ऑब्जेक्ट आहे, फॉर स्टुडंट्स म्हटलेलं आहे। ओके, तर त्याला आपण कुठेही ऍडजस्ट करत असतो। ओके, सब्जेक्ट सोबतही लिहू शकतो किंवा वाक्यामध्ये लिहिले तरीही चालणार आहे। आता अ न्यू हेल्पलाइन फॉर स्टुडंट्स जे आहे ते सब्जेक्ट म्हणून येईल, कारण हे इथे काय आहे? ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात ऑब्जेक्ट। म्हणजेच एक तुम्हाला लक्षात आलं असेल की वाक्याची रचना कशी असेल?
वाक्याची रचना कशी असते, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. म्हणजे हा ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल, म्हणजेच वाक्याची सुरुवात अ न्यू हेल्पलाईन फॉर स्टुडंट्सने होणार. बघूया, अ न्यू हेल्पलाईन फॉर स्टुडंट्स, सगळे सेंटेन्सेस जे आहे तर सगळे सेंटेन्सेस सब्जेक्टने स्टार्ट झालेले आहे. ओके, जे इथे ऑब्जेक्ट होतं, म्हणून यावरून आपण तर शोधू शकत नाही. पुढे म्हटलंय बघा, हॅज येणारच. ओके, हॅज कुठे कुठे आहे, इथे इज आहे, वाक्याचा काळ बदलत नाही, म्हणजे वाक्य कसे असेल, ए सेंटेन्स चुकीचे असेल. पुढे बघा, विल बी म्हटलंय, इथे पण वाक्याचा काळ बदललाय, म्हणजे बी ही सेंटेन्स काय असणार आहे, अयोग्य असणार आहे. अ न्यू हेल्पलाईन फॉर स्टुडंट्स हॅड म्हटलेले आहे, वाक्याचा काळ बदलत नाही, म्हणून सी ही सेंटेन्स रॉंग आहे. डी मध्ये मात्र बघा, अ न्यू हेल्पलाईन फॉर स्टुडंट्स हॅज वापरलेला आहे. ओके, येस, हॅज वापरलाय. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की इथे लॉन्च्ड हा V3 आहे, म्हणून बीन यायला पाहिजे. हॅज नंतर बीन आणि त्यानंतर लॉन्च्ड V3 बरोबर आहे. पुढे आपण बाय वापरला आणि नंतर हे जे सब्जेक्ट होते ते इथे ऑब्जेक्ट बनले, द सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, म्हणून डी ऑप्शन काय असेल, बरोबर असेल. अशाद्वारे तुम्ही, अशा ट्रिकद्वारे, ओके, अशा रूल्सद्वारे तुम्हाला काय करायचं, एक एक सेंटेन्स चेक करायचे. इथे एक पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल की तुम्हाला एक रूल जरी माहिती असेल की चेंज द व्हॉइस असेल, ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करायचे आहे, तरी तुम्हाला टेन्स बदलायचा नाही आहे. ह्या गोष्टीवरून देखील तुम्ही विदिन सेकंदात योग्य आन्सरपर्यंत पोहोचू शकतात. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जेवढाही क्वेश्चन तुम्हाला लेंदी दिसेल, जेवढे सेंटेन्सेस मोठे दिसतील, तेवढा तो प्रश्न काय असतो, खूप सोपा असतो आणि कमी वेळात त्याचं उत्तर मिळत असतं. फक्त मोठा प्रश्न बघून घाबरून नाही जायचं. ओके, यास त्याला खूप इझिली घ्यायचं आणि इझिली त्याचे आन्सर जे आहे ते आपल्याला मिळतच. मग पुढचा प्रश्न बघूया. येस, आपल्याला काय म्हटलंय, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस विचारले म्हणजे सेंटेन्स आहे कशात आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, तर बी प्लस V3 ची रचना हवी. बी कशावरून वापरणार, बीचे कोणते रूप वापरणार, तर मेन वर्ब जो असेल सेंटेन्समधला त्यावरून आपण काय वापरणार, बीचे रूप वापरणार. बघा काय म्हटलंय, साई कुमारी हा काय असेल, मग सब्जेक्ट असेल, कारण इथे गेव हा वर्ब दिलेला आहे. गिव, गेव, गिवन. गेव हा काय दिलाय, V2, म्हणजे मेन वर्ब आपल्याला सापडला. मेन वर्ब कशामध्ये आहे, V2 च्या फॉर्ममध्ये आहे. मग बीचे रूप कोणते वापरणार तुम्ही, वॉज किंवा वेअर. हे पहिल्याच स्लाइडमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. V2 जर असेल तर बीचे रूप कोणते वापरतात, वॉज किंवा वेअर. V1 असेल तर एम, इज, आर. बघा मग V2 दिलाय. पुढे बघा, अखिला दिलाय. ओके, मग अखिला काय असेल, ऑब्जेक्ट. लक्षात ठेवा, सब्जेक्ट ऑब्जेक्ट जो आहे, ऑब्जेक्ट हा वर्ब नंतर येतो आणि सब्जेक्ट जो आहे तो वर्बच्या आधी येतो. काय सांगितलं की सब्जेक्ट जो आहे तो वर्बच्या आधी येतो आणि ऑब्जेक्ट जो आहे तो वर्बच्या नंतर येतो, म्हणून अखिला कोण झाला, ऑब्जेक्ट. अ बुकेट ऑफ लिलीज ऑन हर बर्थडे, हे काय झालं, कॉम्प्लिमेंट झालं, ते आपण शेवटी लिहू शकतो. बघूया मग, हा ऑब्जेक्ट सब्जेक्ट झाला, इकडे लिहिलाय अखिला, अखिला, अखिला आणि अखिला. ओके, वर्बद्वारे आपल्याला लक्षात येईल. इथे बघा लिहिलंय वॉज गिवन लिहिलेला आहे, वॉज गेव आहे, इज गिवन आणि गेव. डी पासून सुरुवात करूया. डायरेक्टली गेव येणार नाही, कारण मी तुम्हाला म्हटलं की ती V2 असेल तर वॉज लिहावं लागेल बीचे रूप आणि त्यानंतर V3. बघा, इज गिवन, इज येणार नाही, V2 असल्यामुळे वॉज पाहिजे, हेही ऑप्शन कट होतं. ओके, बी बघा, वॉज गेव, V2 गेव लिहिलेला आहे, म्हणजे हेही ऑप्शन कट होतं. मी तुम्हाला म्हटली गिव, गेव, गिवन होते, म्हणून फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे. अखिला म्हणजे हा ऑब्जेक्ट इथे सब्जेक्ट बनला. ओके, वॉज V2 होता म्हणून वॉज लिहिले आणि V3 चे रूप लिहिले गिवन. पुढे अ बुकेट ऑफ लिलीज आपण लिहिले ऑन हर बर्थडे आणि शेवटी लिहिले बाय, आणि हा जो सब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट बनला साई कुमारी. सो ए सेंटेन्स आपले काय असणार आहे, करेक्ट सेंटेन्स असणार आहे. सो अशा इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही व्हॉइसचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतात. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. ही ड्रोव द कार व्हेरी केअरफुली ऑन द हिली टेरेन. सो ही सब्जेक्ट आहे, इथे तुम्ही ओळखलं, कारण हा वर्ब V2 च्या फॉर्ममध्ये आहे. येस, V2 च्या फॉर्ममध्ये आहे. बघा वर्ब आपण बघूया, ड्राईव्ह हा V1 आहे, ड्रोव हा V2 असतो आणि ड्रायव्हन हा काय आहे मित्रांनो, V3 आहे. बीचे रूप तुम्हाला वापरायचे आहे.
बीचे रूप कशावरून वापरणार, मेन वर्ब वरून. मेन वर्ब हा काय वापरलाय, V2 वापरलाय. बीचे रूप काय वापरणार, वॉज किंवा वेअर. बघा वॉज किंवा वेअर कुठे दिसतंय आणि त्यानंतर बीन कुठे दिसतंय. इथे वॉज ड्रायव्हन V3 दिसतोय. इज बिंग ड्रायव्हन म्हटलंय, हे ऑप्शन कट होणार. ओके, हॅज बीन ड्रायव्हन, हॅजचा काही प्रश्न येत नाही. सिंपल पाचचं वाक्य V2 आहे म्हणजे वॉज वेअर, बीचे रूप वापरणार आणि V3 वापरणार. डी बघा, द कार इज ड्रायव्हन म्हटलंय, नाही येणार ते पण. म्हणजे करेक्ट सेंटेन्स कोणतं असणार आहे, द कार वॉज ड्रायव्हन व्हेरी केअरफुल ऑन द हिली ट्रेन. ओके, सो तुम्हाला वर्ब चेक करायचे आहेत. वर्बवरून देखील तुम्ही आन्सर जे आहेत ते मिळवू शकतात. बघा ही इथे काय आहे, ही सब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट बनेल. द कार इथे ऑब्जेक्ट आहे, तो इथे काय बनलाय, सब्जेक्ट बनलेला आहे. येस, सो हे रूल्स जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यावरून तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. मेन वर्ब वरून बीचे रूप करायचे आणि B + V3 तिथे असणं गरजेचं आहे पॅसिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्समध्ये. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. आदिया पास्ड द ड्रायव्हिंग क्वाईट इझिली. पास्ट म्हटलेलं आहे. पास्ट म्हणजे इथेही काय आलेलं आहे, V2 आलेला आहे. गाईज काय आलेलं आहे, V2 आलेला आहे. आणि V2 असेल तर आपण काय वापरत असतो, वॉज वेअर, बीचे रूप वापरत असतो. आणि याच्यानंतर काय वापरणार, V3 वापरणार. अशी स्ट्रक्चर असणार आहे पॅसिव्ह व्हॉइसचं. बघा, आणि द ड्रायव्हिंग क्वाईट इझिली, द ड्रायव्हिंग टेस्ट आहे ऑलरेडी. इथे टेस्ट हा शब्द काय झालाय, मिस झालाय. सो ड्रायव्हिंग टेस्ट हा काय असेल, हा ऑब्जेक्ट आहे कारण तो वर्ब नंतर आलाय, तो सब्जेक्ट बनेल. म्हणून वाक्याची सुरुवात द ड्रायव्हिंग टेस्टनेच होणार, जी प्रत्येक ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेली आहे. पण बघा ह्या टेस्ट नंतर काय दिलंय, हॅड. हॅड येणार नाही, V2 आहे म्हणजे वॉज किंवा वेअर येणार. हॅव दिलाय, हॅव देखील येणार नाही. पुढचा काहीही संबंध नाही. डी ऑप्शन तुम्हाला करेक्ट मिळतंय, वॉज पास्ट. बीचे रूप वापरले कशावरून, पास्टवरून. ओके, V2 वापरला, V2 होता म्हणून वॉज वापरले आणि नंतर वापरलाय V3. सो B + V3 ची रचना इथे आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, सो योग्य ऑप्शन कोणतं असणार आहे, आपलं डी ऑप्शन करेक्ट ऑप्शन असणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. परत पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलंय. बघा, रिचार्ड वोर अ ब्रॉड बेल्ट विथ शायनी बकल्स. ओके, आता वोर, वेअरचा काय आहे मित्रांनो, हा पास्ट टेन्स आहे. ओके, पास्ट टेन्स आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हटली की V1 असेल तर एम इज आर वापरा, V2 असेल तर वॉज वेअर वापरा, V3 असेल तर बीन वापरा, V4 असेल तर काय वापरायचंय, बीइंग. इथे वेअर जर घेतला असता तर वेअर हा V1 होता, पण ओर घेतलाय, ओर हा V2 आहे. म्हणजे V2 साठी तुम्ही काय वापरणार, तर V2 साठी तुम्ही वापरत असतात वॉज आणि वेअर. म्हणजे आता ही रचना पाहिजे तुम्हाला, वॉज वेअर प्लस V3. कशावरून ठरवलं, ओर वरून. बघा इथे पहिल्या वाक्याचं तुम्ही बघितलं, हॅड बीन वर्ब आहे म्हणजे ए सेंटेन्स चुकीचे आहे. बी सेंटेन्स बघितलं तर वॉज वेअर आहे, वेअर दिलेला आहे. बघूया, V1 तिथे दिसतोय, ब्रॉड बेल्ट विथ शायनी बकल्स, ओर म्हटलेलं आहे. ओके, डायरेक्टली इथे बीचे रूपच नाहीये. पण सी सेंटेन्स जर तुम्ही बघितलं, अ ब्रॉड बेल्ट, सॉरी डी सेंटेन्स जर तुम्ही बघितलं, अ ब्रॉड बेल्ट विथ शायनी बकल्स वॉज वॉन. येस, V3 इथे दिलेला आहे म्हणजे हा ऑप्शन पण आपण काय करणार, कट करणार. डी ऑप्शन बरोबर असणार आहे, वॉज वॉन. ओके, B + V3 ची रचना योग्य, बीचं रूप इथे वापरलेलं आहे आणि V3 पण योग्य दिलाय. या दोघांमध्ये काय फरक आहे, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण B + V3 वापरत असतो, इथे B + V1 दिलाय म्हणून हे सेंटेन्स, बी सेंटेन्स रॉंग केले. इथे डायरेक्टली टेन्स चेंज केलेला होता, इथे डायरेक्टली V2च दिलेला होता, बीचे रूपच नव्हते म्हणून ते दोघंही वाक्य चुकीचे आहेत. मित्रांनो फक्त उत्तरच नाही सांगत आहे तर इतर सेंटेन्सेस का चुकीचे आहे ते देखील सांगते. सो अशाच पद्धतीने तुम्ही सगळ्या प्रश्नांचं काय करायचंय, अनालिसिस करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. इम्रान हॅज फाउंड टू गुड जॉब्स इन द ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ द न्यूजपेपर. ओके, हॅज फाउंड म्हटलेलं आहे. ओके, हॅज फाउंड, इथे इम्रान हा कोण असेल, सब्जेक्ट असेल. ओके, आणि मग टू गुड जॉब्स काय झाले मित्रांनो, तर हे झाले ऑब्जेक्ट. इन द ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ द न्यूजपेपर हे झाले कॉम्प्लिमेंट.
ओके येस, म्हणून टू गुड जॉब्स इथे काय आहे ऑब्जेक्ट, काय बनेल सब्जेक्ट, टू गुड जॉब्स, टू गुड जॉब्स. ओके, वाक्याची सुरुवात इथला जो ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट बनेल पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. चारही वाक्यांची सुरुवात तशीच आहे. हॅज आहे इथेही हॅजच येणार. बघा इथे हॅज आहे, इथे हॅड आहे, वाक्याचा टेन्सच चेंज केलाय म्हणून ए सेंटेन्स चुकीचे असेल. ओके, इथे हॅज दिलंय, बघूया काय आहे ते. आर बिंग दिलेला आहे, वाक्याचा टेन्सच चेंज केलाय म्हणून ते चुकीचं असेल. डी मध्ये बघा गुड जॉब्स हॅव बीन फाउंड दिलंय. जर तुम्ही डी बी आणि डी या दोघांमध्येही काय म्हणतात आपण कंपॅरिझन केलं तर हॅज नंतर बीचे रूप दिले नाहीये म्हणून बी वाक्य कसे असेल चुकीचे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम इथे हॅज आहे, इथे तर हॅव वापरलं. एक लक्षात घ्या, इम्रान हा सिंग्युलर आहे, एकवचनी आहे म्हणून हॅज वापरले होते. पण टू गुड जॉब्स हे काय आहे प्लुरल आहे, प्लुरल आहे आणि त्यासाठी आपण परफेक्ट मधलाच प्लुरल वर्ब वापरला हॅव. बीचे रूप वापरले बीन. बीन का वापरले कारण फाइंड फाउंड फाउंड हा V3 आपल्याला दिलेला आहे म्हणून बीचे पण थर्ड फॉर्म आपण वापरला बीन. फाउंड V3 आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बीच्या रूपानंतर आपण V3 वापरत असतो म्हणून हे फाउंड इथे बरोबर आहे. बाय इम्रान आपण लिहून घेतले, इथे सब्जेक्ट तो बाय नंतर ऑब्जेक्ट म्हणून लिहिला. कॉम्प्लिमेंट जे आहे त्या ॲज इट इज आपण लिहिलेले आहे. सो डी सेंटेन्स आपलं काय असणार आहे करेक्ट पॅसिव्ह फॉर्म असणार आहे दिलेल्या ऍक्टिव्ह फॉर्मचा. पुढे बघा यू कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. हे सेंटेन्स जे ते ऍक्टिव्ह मध्ये दिलेलं आहे आणि याचं काय करायचं पॅसिव्ह मध्ये. अगदी सोपं आहे. बघा यू इथे सब्जेक्ट आहे, कॅन इथे वर्ब आहे, मॉडेल ऑक्झिलरी आहे, सॉल्व इथे मेन वर्ब आहे, दिस प्रॉब्लेम इथे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट काय बनेल सब्जेक्ट बनेल. दिस प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी आहे म्हणून इथे आपण या गोष्टीवरून जो सेंटेन्स आहे करेक्ट सेंटेन्स ते फाइंड आउट करू शकलो नाहीये. पुढे काय करणार की कॅन जी मॉडेल ऑक्झिलरी असते. बघा मित्रांनो, जी मॉडेल ऑक्झिलरी ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आलेली आहे तीच सेम मॉडेल ऑक्झिलरी आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वापरत असतो. ओके, तीच मॉडेल ऑक्झिलरी जी आहे ती आपण कशामध्ये वापरत असतो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वापरत असतो, त्याच्यामध्ये चेंज करत नाही. म्हणून पॅसिव्हच्या सेंटेन्स मध्ये पण काय येणार कॅनच येणार. सो इथे ऑट टू दिलाय, शूड दिलाय, माइट दिलाय, हे सगळे सेंटेन्सेस काय होतील रॉंग होतील. ओके येस, पॅसिव्ह व्हॉइस करत असताना ऑब्जेक्टचा सब्जेक्ट केला, कॅन ॲज इट इज लिहिला, त्यानंतर आपण वापरत असतो बी प्लस V1. ओके येस, सॉरी बी वापरले आणि त्यानंतर आपण वापरणार V3. बी V1 म्हणून जसे आपण वापरतो कारण एक रूल आपण बघितलाय की मॉडेल ऑक्झिलरी नंतर आपण नेहमी V1 वापरत असतो म्हणून कॅन नंतर आपण बीचा फर्स्ट फॉर्म वापरला बी, त्यानंतर V3 वापरला सॉल्ट. बाय हा सब्जेक्ट आहे, इकडे काय झाला ऑब्जेक्ट म्हणून योग्य सेंटेन्स कोणतं असणार आहे सी. पण तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये हे कसं लक्षात ठेवायचं आहे की कॅन आहे तर कॅनचा कॅनच राहील, कूड होणार नाही. ओके, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण टेन्स चेंज करत असतो, ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करताना वाक्यात चेंज करत नाही, टेन्समध्ये चेंज करत नाही. हा नियम जरी तुमच्या लक्षात असेल तरी तुम्ही बरेच प्रश्न जे आहेत ते इझिली सॉल्व करू शकतात. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. द इव्हिजिलेटर is advising the students not to carry calculators into the examination hall. तुम्हाला फक्त काय शोधायचे वर्ब शोधायचे. दोन वर्ब तुम्हाला दिसले, एक हेल्पिंग वर्ब आणि एक मेन वर्ब. इज आणि ING वाला वर्ब आहे म्हणजे काय प्रेझेंट कंटिन्युअसचे वाक्य. ओके, जर इथे V4 आलेला आहे मेन वर्ब म्हणून तर बीचे कोणते रूप तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये दिसले पाहिजे बीइंग वाले. कुठे दिसतंय इथे बीन दिसतंय, इथे दिसतच नाहीये. ओके येस, बघा इथे वेअर ॲडवाइज्ड दिसतंय, बीन ॲडवाइज दिसतंय, 4 मध्ये बीइंग ॲडवाइज दिसतंय. फक्त एवढ्यावरूनच तुम्ही डी ऑप्शन करेक्ट हे सांगू शकतात. जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली आहे की जो मेन वर्ब असेल त्याच्यावरून बीचे रूप ओळखा, एवढ्या एका ट्रिकवरून तुम्ही विदिन सेकंदात आन्सर कोणता आहे ते सांगू शकतात. सो यू मस्ट फॉलो दिस ट्रिक अँड फाइंड द करेक्ट आन्सर. सो डी ऑप्शन काय असणार आहे आपलं करेक्ट असणार आहे. पुढे बघा, सिलेक्ट द करेक्ट ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. ॲक्टिव्ह व्हॉइस विचारलं इथे. बघा सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस दिलेला आहे, आपल्याला ॲक्टिव्ह शोधायचंय. काय म्हटलंय बघा, लेट द शॉप्स बी ओपन्ड. ओके येस, बघा द शॉप्स शुड बी ओपन दिलाय, हॅव द शॉप्स ओपन दिलाय, ओपन द शॉप्स और द शॉप्स आर ओपन. बघा मित्रांनो, ज्यावेळेस वाक्याची सुरुवात ही V1 ने झालेली असते ॲक्टिव्ह व्हॉइस मध्ये
त्याचं पॅसिव्ह करत असताना आपण लेटने सुरुवात करत असतो. म्हणून लक्षात घ्या, इथे द शॉप्स नाऊन आहे, इथे क्वेश्चनच विचारलेला आहे, द शॉप्स नाऊन आहे म्हणजे हे येणार नाही. जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली की जेव्हा V1 ने ॲक्टिव्ह व्हॉइसची सुरुवात झालेली असते, पॅसिव्ह करत असताना आपण लेटने करतो, म्हणून ओपन द शॉप्स हे काय आहे, बरोबर आहे. ओपन द शॉप्स काय आहे, बरोबर आहे. म्हणून सी ऑप्शन आपलं काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. मित्रांनो, आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने चेंज द व्हॉइसचे प्रश्न जे आहेत ते सॉल्व केले, ट्रिक देखील आपण जाणून घेतलेल्या आहेत. मित्रांनो, WCD, WRD, BMC, ZP, PWD, JEE ही एक फाउंडेशन बॅच आपण याची लॉन्च करत आहोत. हे एक हायब्रिड बॅच असणार आहे, ऑनलाईन प्लस ऑफलाईन असणार आहे. तर ही जी बॅच आहे ती 14 फेब्रुवारी 2023 म्हणजे आजपासून सुरू होत आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा. मित्रांनो, आज आपण चेंज द व्हॉइस सहज आणि सोप्या पद्धतीने शिकून घेतलेला आहे. नक्कीच सर्व विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या एक्झामसाठी या आजच्या व्हिडिओचा आणि आजच्या प्रश्नांचा फायदा होईल. पुन्हा भेटू असंच एका नवीन सेशनमध्ये नवीन टॉपिकसह. हॅव अ नाईस डे.